नमस्कार. वंदनाच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. काही हृदयस्पर्शी कविता आपण आज ऐकणार आहोत. मी वंदना उबाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बघूया माझ्या काही निवडक कविता. तर आजची कविता आहे आपली, जिवंत असल्यासारखे वागूया. तर बघा, या कवितेची थोडीशी पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्य जीवन जगताना आळसामध्ये जगतात. कधी त्यांना दुःख येतं, तर कधी आनंद असतो, कधी कामाचा आपल्याला कंटाळा येतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये होत असतात. परंतु आपण प्रामाणिकपणाने वागले पाहिजे, निर्भयपणे वागले पाहिजे, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे आणि आपला मनुष्यधर्म आपण सार्थक केला पाहिजे की येणारी जी पिढी आहे तीसुद्धा एक चांगला माणूस म्हणून आपल्याला ओळखेल, अशीच आपण ओळख निर्माण करायला पाहिजे. आणि हाच आशय या कवितेमधून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर बघूया कविता, जिवंत असल्यासारखे वागूया. कालचा आळस झटकून पुन्हा कष्ट करूया. कालचा आळस झटकून पुन्हा कष्ट करूया. चांगले विचार आचरणात आणूया. चांगले विचार आचरणात आणूया. चला जिवंत माणसासारखे जगूया. चला जिवंत माणसासारखे वागूया. दुःखाला जरा बाजूला सारूया. दुःखाला जरा बाजूला सारूया. आशेचा किरण पुन्हा बघूया. आशेचा किरण पुन्हा बघूया. दुःखाला जरा बाजूला सारूया. आशेचा किरण पुन्हा बघूया. चला जिवंत माणसासारखे वागूया. चला जिवंत माणसासारखे वागूया. साध्या प्रामाणिक सिद्धांताचा स्वीकार करूया. साध्या प्रामाणिक सिद्धांताचा स्वीकार करूया. रंजल्या गांजल्यांना मार्गदर्शन करूया. रंजल्या गांजल्यांना मार्गदर्शन करूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. भीती ईर्ष्या नष्टच करूया. भीती ईर्ष्या नष्टच करूया. डोळसपणे समोर चालूया. डोळसपणे समोर चालूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. चला जिवंत असल्यासारखे. भीती ईर्ष्या नष्टच करूया. भीती ईर्ष्या नष्टच करूया. डोळसपणे समोर चालूया. डोळसपणे समोर चालूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. मानव जन्माचे सार्थक करूया. मानव जन्माचे सार्थक करूया. पुढच्या पिढीचा आदर्श ठरूया. पुढच्या पिढीचा आदर्श ठरूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. नको ते रक्तपात, नको ती विषमता. नको ते रक्तपात, नको ती विषमता. समतेचा चला स्वीकार करूया. नको ते रक्तपात, नको ती विषमता. समतेचा चला स्वीकार करूया. समतेचा चला स्वीकार करूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. चला जिवंत असल्यासारखे वागूया. तर ही अशी कविता होती संपूर्ण मानवजातीवर आपण कसं वागायला पाहिजे. या जन्मात मनुष्य जन्म घेऊन आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करून जायला पाहिजे आणि त्यागाची भावना ठेवायला पाहिजे आणि आदर्श जीवन जगायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीने सुद्धा आपली दखल घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे ही कविता संपलेली आहे. आपण आता दुसरी कविता बघणार आहोत. कविताचं नाव आहे जाणीव असू दे. खरं तर ही कविता मी खास करून स्त्रियांसाठी लिहिलेली आहे. ज्या माझ्या आई आहेत, बहिणी आहेत, अशा स्त्रियांसाठी, संपूर्ण स्त्रियांसाठी ही कविता मी लिहिलेली आहे. जाणीव असू दे. बघा, कधी ना कधी आम्हा स्त्रियांच्या आयुष्यामध्ये
एक दुःखाचा काळ येतो किंवा कधीकधी एकटेपणाचा काळ येतो किंवा कधीकधी स्वतःला वेळच देता येत नाही. असे बरेचशा घडामोडी स्त्रियांच्या जीवनात होत असतात आणि त्यांना एक उभारणी देण्यासाठी, त्यांना एक संघर्ष करण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ह्या कवितेचा मी पाया रचलेला आहे. आणि ह्या कवितेमध्ये मी संपूर्ण स्त्रियांसाठीच एक संवेदनशील असा पाया मांडलेला आहे. संपूर्ण स्त्रियांना ही कविता मी समर्पित करीत आहे. त्यांनी स्वतंत्र व्हावं, लढावं, यशस्वी व्हावं आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेत, या उद्देशाने ही कविता मी केलेली आहे. तर चला बघूया. जाणीव असू दे. तुलाही मन आहे, तुलाही मन आहे, मनात भावना आहे. तुलाही मन आहे, मनात भावना आहे. भावनांना पंख आहे, भावनांना पंख आहे. पंखात बळ आहे, पंखात बळ आहे. याचं भान असू दे. तुलाही मन आहे, मनात भावना आहे. भावनांना पंख आहे, पंखात बळ आहे. याचं भान असू दे, याचं भान असू दे. हात पाय शाबूत आहे, हात पाय शाबूत आहे. नजरेलाही धार आहे. हात पाय शाबूत आहे, नजरेलाही धार आहे. अन्यायाची लाज आहे, अन्यायाची लाज आहे. याची जाण असू दे, अन्यायाची लाज आहे. याची जाण असू दे. तुझा सन्मान तूच आहे, तुझा सन्मान तूच आहे. तुझी शांती तूच आहे, तुझी योग्यता तूच आहे, तुझी योग्यता तूच आहे. हा विश्वास घट्ट असू दे, हा विश्वास घट्ट असू दे. तुझा सन्मान तूच आहे, तुझी शांती तूच आहे, तुझी योग्यता तूच आहे. हा विश्वास घट्ट असू दे, हा विश्वास घट्ट असू दे. कुणाचे उपकार नकोच घेऊ, कुणाचे उपकार नकोच घेऊ. कुणासमोर लाचार नकोच होऊ, कुणासमोर लाचार नकोच होऊ. हतबल अबला बिचारी, हतबल आपला बिचारी. हे शब्दच अपवाद असू दे, हे शब्दच अपवाद असू दे. याची जाणीव असू दे. तू जननी या विश्वाची, तू जननी या विश्वाची. हे विश्व तुझ्यापासून आहे, तू जननी या विश्वाची. हे विश्व तुझ्यापासून आहे. हा दीर्घ श्वास, हा दीर्घ श्वास जिवंत असू दे, हा दीर्घ श्वास जिवंत असू दे. अशी ही स्त्रियांना समर्पित कविता मी जाणीव असू दे ही केलेली आहे. आणि अशाच नवीन नवीन कविता मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हे अगदी फ्री आहे. आणि पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.